सध्या आपण आता गावी निघालेलो आहे. पहिलं बॅग बिग सगळे पॅकिंग झालेले आहेत. मुंबई टू सोलापूर. त्याचं लाईट पाणी कमीचं लाईट जाऊ बघा. हा कनमनगरचा ब्रिज आहे, मानखुर्दचा. आता पुढून आपण एक लेफ्ट मारला वाशीवरून सरळ मग आपला पुणे मार्ग, पुणे मुंबई एक्सप्रेस. आपल्या समोर अजून एक स्कॉर्पिओ पुण्याची नंबर प्लेटची पुण्याची गाडी. पण स्कॉर्पिओचा लुकच भारी दिसते. कुछ भी बोलो भाई, बहुत बढ़िया लगता है. आता आपण चढलो पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरती. आता इथून सरळच पुणे. कोडमॉलला थांब्या पेट्रोल डिझेल तर भरूया. आपल्याला गाडीमध्ये पेट्रोल डिझेल तर भरणं भाग आहे भाई. जायगा हे देखो ऍक्सिडेंट कसं झालं बघ. सकाळचा कारवाला आता सध्या लेटेस्ट पलटी झालं. काय भैया घाई करायची नाही, शांत गाडी चालवा. माइंड डिस्टर्ब नो डिस्टर्ब. आता आपण एक्सप्रेस हायवेवरती थांबलो आहे. थोडं विश्रांतीसाठी, जरा बॉडी स्ट्रेच करण्यासाठी. हातपाय जरा मोकळे होतील. गाडी चालवून पुढे कंबरची वाट लागलेली आहे. थोडं बघतो बाहेर होतं वातावरण पण छान दिसायला लागलं. त्यानंतर आजूबाजू हिरवगार, सूर्य उगवतो आणि रोडवर शांत मस्त गाडी आणि डोंगर एक नंबर शांत माहोलमध्ये गाडी चालवतो. भारी गाडी चालवायला पण मजा येते. स्कॉर्पिओ गाडी मजा येते. गाडी व्यवस्थित वाटायला येत ना, छान. आणि तुम्हाला माहिती पाठी कोण नाही, वेगळीच मजा येते. पुरी गाडी खाली आहे खरंच, एकट्याच. बाकी सर्व हमेशा फॅमिली असते. सांग पुरी गाडी खाली आहे. त्या टायमाला सगळे घरी राहिले. सगळे म्हणजे कुणाला काम आहेत, काय आहेत. अनिकेतचं काम आहे, अभिषेकचं काम आहे. त्यांनी मध्ये आले तर सुट्ट्या घेतल्या तर 2-3 दिवस. त्यामुळे आता सुट्ट्या नाही. परत त्याला 30 तारखेला सुट्ट्या लागणार आहेत. तो फिर बोला चलो अभी अपने अकेले का प्लॅन बन गया है. म्हणून आपण आता एकटंच टनल. टनल 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 बोगद्यामध्ये गाडी शिरली. चलो फुटमॉलच्या अगोदर येतो ना फुटमॉलचा प्लाझा. आता आपण सध्या मिसिंग लिंक वर आहे. फर्स्ट टाइम आपल्या स्कॉर्पिओनचा आणि आपला मिसिंग लिंक वर. भरपूर लोक आता येऊन गेले. ज्या दिवशी उद्घाटन होतं ना, त्या दिवशी आम्ही आलो होतो पुण्यानं विनायकचं लग्न करून. पण आम्हाला चान्सच नाही भेटला इकडे यायला. मिसिंग लिंक आणि ती बी पुरे टनल आहेत. हे बघा मिसिंग लिंकच्या आतमधला सीन आहे. सगळं डोंगर तोडून मस्त बनवलंय यार, छान दिसतंय. पोलीसवाले पण जागोजाग आहेत बरं का. इथं बंदोबस्त भरपूर असतो पोलिसांचा. म्हणजे व्हिडिओ पण चुकीचं ना असल्या ठिकाणी व्हिडिओ काढणे पण म्हणजे असं थांबून नाही, रनिंग मध्ये काढा, तसं काय नाही. पहाड काय बनवलाय रे टनल. लय खतरनाक बनवलाय. दिसायला लय भारी दिसते, पण खूप सुंदर दिसते रे. रोड खर्च केलाय गव्हर्नमेंटने याला मस्तपैकी. तापून वाजलेत आता 10:20 झाले. पाटस क्रॉस केले आणि पुण्यापासून डिस्टन्स पाटस पर्यंत 1 तासात कव्हर केलंय. अमेझिंग छान. आणि क्लायमेट पण छान आहे यार, छान वातावरण आहे. ट्रॉफिक नाही रोड खाली आहे. हॉलिडे आहे नाच.
एक नंबर खाली रोड आहे पुरा. आणि गाडी चालवायला पण मजा वाटते. छान छान छान. मस्त गाणे ऐकत NH 65. खाली खाली. निकेत बी झोपला, अभिषेक बी झोपला, सगळे झोपले आणि आपण निघालो गाडी खाली घेऊन. आता भेंडील तर काय सुट्टीच नाही, पण मजा यायला लागली गाडी चालवायला. मस्त अमेझिंग. किती मोठा रोड दिसतोय रे, भारीच. सगळीकडे हिरवं गार गार आहे, हिरवं हिरवं हरच आहे, हरच आहे, हर 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 हर. सोलापूर इंदापूरचं धरण आहे. ब्रिज फ्लायओव्हर धरण पुरं पाणी आहे का? त्यात पाणी काहीच नाही धरणात. पाऊस काळच कमी आहे. बारिश नाही हुआ तो पाणी कहाँ से आएगा. इंदापूर बघितलं आपलं गावचं लोकेशन. एकदम मन प्रसन्न होतं गावी आलं, एकदम छान वाटतं. प्रकाशचे घर सगळंच काय झालं काय बाबा इथं गाव बघा. बघा इकडं रस्ता का तिकडून कुठे तरी निघूया.